शहाणी मुंगी आणि कष्टाचे फळ. एका अतिशय सुंदर आणि रंगीबेरंगी जंगलात टिनू नावाची एक इवलीशी मुंगी राहत होती. टिनू खूप कष्टाळू आणि शिस्तप्रिय होती. उन्हाळ्याचे दिवस होते तरीही टिनू सकाळी लवकर उठून कामाला लागत असे. त्याच जंगलात झिपी नावाचा एक टोळ राहत होता. झिपीला काम करायचा खूप कंटाळा यायचा. त्याला फक्त गाणी म्हणायला, बासरी वाजवायला आणि मजेत उड्या मारायला आवडायचे. टिनूला गवताच्या मागे एक मक्याचा मोठा आणि पिवळा धमक दाणा सापडला. तो दाणा तिच्या वजनापेक्षा कितीतरी पट मोठा होता, पण टिनूने हार मानली नाही. तिने तो दाणा आपल्या पाठीवर उचलण्याचा प्रयत्न केला. झिपीने जेव्हा टिनूला इतके कष्ट करताना पाहिले तेव्हा तो तिच्यावर मोठमोठ्याने हसू लागला. तो उडी मारून टिनूच्या जवळ आला आणि तिची थट्टा करू लागला. झिपी म्हणाला, "अगं टिनू, आज किती छान ऊन पडले आहे. चल, आपण दोघे मिळून खेळूया आणि गाणी गाऊया. तू कशाला या कडक उन्हात स्वतःला थकवतेस?" टिनूने त्याला समजावून सांगितले, "झिपी, आता उन्हाळा आहे म्हणून अन्नाची सोय आहे, पण लवकरच हिवाळा येईल. तेव्हा सर्व काही बर्फाने झाकले जाईल. मी आताच अन्नाचा साठा करत आहे, जेणेकरून मला नंतर उपाशी राहावे लागणार नाही." झिपीने तिचे बोलणे हसण्यावारी नेले. तो म्हणाला, "हिवाळ्याला अजून खूप वेळ आहे. तू खूप जास्त विचार करतेस." असे म्हणून तो पुन्हा आपली बासरी वाजवत तिथून निघून गेला. बघता बघता उन्हाळा संपला आणि कडाक्याची थंडी सुरू झाली. जंगलातील सर्व हिरवळ नाहीशी झाली आणि सगळीकडे पांढरा शुभ्र बर्फ साचला. झाडांची पाने गळून पडली आणि थंडीचा वारा वाहू लागला. बिचाऱ्या झिपीला आता खूप भूक लागली होती. त्याने बर्फात अन्नाचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याला एक गवताचे पातेही सापडले नाही. त्याला कळून चुकले की त्याने उन्हाळ्यात वेळ वाया घालवला होता. झिपीला टिनूची आठवण झाली. तो कसाबसा थंडीत चालत टिनूच्या घरापाशी पोहोचला. टिनूचे घर जमिनीच्या खाली खूप उबदार आणि सुरक्षित होते. झिपीने हळूच तिच्या दरवाजावर टकटक केली. टिनूने दरवाजा उघडला. तिने पाहिले की झिपी थंडीने कुडकुडत आहे. तिला त्याची दया आली. तिने झिपीला घराच्या आत घेतले आणि त्याला आपल्या साठवलेल्या अन्नातून मक्याचे दाणे खायला दिले. झिपीला आता कष्टाचे आणि वेळेचे महत्त्व पटले होते. पुढच्या वर्षी जेव्हा उन्हाळा आला तेव्हा झिपीने आळस सोडून दिला. तो आता फक्त गाणीच गात नव्हता, तर टिनूसोबत मिळून अन्नाचा साठा करायला मदतही करत होता. Thanks for watching our story. Don't forget to like, subscribe, and share this video with your friends and family. Tell us your thoughts in the comments.